नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या योजनेचा निधी आता वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली आणण्यासाठी आता या योजनेचा सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2026 पासून या योजनेचे संपूर्ण कामकाज आता नवीन स्वतंत्र दिव्यांग विभागामार्फत पाहिले जात आहे. शासन निर्णयानुसार 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सरकारने कोट्यवधीस निधी मंजूर केला आहे. संजय गांधी दिव्यांग निराधार योजना यासाठी डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवण्यात आला आहे आणि श्रावणबाळ सेवा दिव्यांग योजना या योजनेसाठी देखील राज्य निवृत्तीवेतन म्हणून भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा सर्व निधी आता थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी पोर्टलवर नोंद असलेल्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पैसे पूल बँक अकाउंटद्वारे तुमच्या खात्यात पाठवले जातील. वैयक्तिक लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी विशेष बिल नमुना MTR 45B निश्चित करण्यात आला आहे. हा निधीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांना देण्यात आले आहेत. तर या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे पाहूया. हा निधी पूर्णपणे बिनशर्त आहे आणि दुसरा, ज्या लाभार्थ्यांचे नाव डीबीटी पोर्टलवर आहे त्यांनाच हा लाभ मिळेल. निधी थेट बँकेत जमा होणार असल्यामुळे कोणाचीही मध्यस्थाची गरज नाही. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवाच्या कल्याणासाठी सरकारने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल. तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दिव्यांग बांधवांच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.